आमचं असं ठरलंय की फक्त इंग्लिश बोलायचं. सरप्राईज आहे दीदीसाठी. फोटो पण आहे तिथे. हे काय करून ठेवलंय यांनी? सगळ्या वाट्या ग्रीन टी ब्लॅक टी. हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि झोपेतून उठल्या उठल्या आजचा ब्लॉग जो आहे स्टार्ट केलेला आहे आम्ही, कारण की आज आहे डे 2 आपल्या ट्रिपचा. आणि आपण आहेत मुन्नारमध्येच. आणि आता आम्ही सनराईज बघायला आलोय, पण एवढं धुकं पडलंय. हे डोंगर तर एवढे भारी. सनराईज जाऊ द्या, हा व्ह्यू बघा, डोंगर वगैरे कसे दिसत आहेत. किती वेळचं थांबलोय आम्ही सन बघण्यासाठी, पण एवढं जास्त धुकं आहे की सन काय बाहेर येत नाहीये. मागे दिसते का थोडंसं उजेड दिसतोय, तिथून येतोय सन. आम्ही दोघं पण असे तयार झालोय आणि बघा दोघांनी पण असं ब्ल्यू घातले. काल ब्लॅक होतं आमचं, आज ब्ल्यू आहे. तर पटकन ब्रेकफास्ट करतो आणि मग निघायचं आहे. आज आहे मुन्नार मधलं काय 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 साईट सीइंग आहे. हा, तर आज मुन्नार मध्येच फिरायचं आहे आपल्याला खूप जास्त. काय काय पायनॅपल शिरा अर्जुनला आवडतो, आय नो दॅट. हे काय पास्ता, इकडं पोंगल आहे, ते ट्राय करूया. पोंगल, बीट उपमा, ओके, आलू पराठा आणि करावडा. म्हणे काय करायचं, थोडंसं करून इकडं चटणी होती, कोकोनट चटणी आणि काय टमाटर चटणी, आणि सोबतच फ्रूट्समध्ये वॉटरमेलन, पेरू आणि सलाड वगैरे आहे. इकडं वॉटरमेलन ज्यूस आणि मँगो ज्यूस पण होता. आता मी बरंच अशी माझी प्लेट आहे. इकडे अर्जुन बसले, इकडे अमित. हे देऊ पोंगल घेतले का तुम्ही? पोंगल नाही घेतलं का? खिचडी आहे वाटतं, साधी सपक खिचडीला पोंगल म्हणते वाटतं. बघा नाही बघा, सेम दिसते. ट्राय करा. डोसा पण आहे, डोसा पण आहे. सपक खिचडी ना आपली, डोसा पण आहे यार, मला हेच आवडतं. मस्त असा ब्रेकफास्ट झालेला आहे. एवढं जास्त होतं की काय खावं आणि काय नाही कळत नव्हतं. तरी पण मी सगळं थोडं ट्राय केलं. आणि चलो आता निघतो आम्ही साईट सीइंगला. सी यू देअर, बाय. हे बघा ड्यूचा आउटफिट. आज आमचं असं ठरलंय की फक्त इंग्लिश बोलायचं. सो गाईज, सी यू देअर. आणि आजचा व्लॉग टुडेज थांबा आधी सांगू द्या ना, मग चालू. टुडेज ब्लॉग इंग्लिश मध्ये होणार आहे. सो स्टे ट्यून अँड बाय बाय. ड्रायव्हरच्या साईडला कोण बसणार आहे याच्यासाठी आमचं चालू आहे. बसायचं कोणालाच नाहीये, तर आम्ही ह्याचा हात फडकतोय आणि ज्याचा नंबर येईल त्यानं पुढे बसायचं. अरे यार, मी उतरले. तुम्ही माझा बर्थडे आहे यार, असं नाही. बघा, फक्त आणि फक्त माझा बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी असल्यामुळे मला सूट भेटली मागं बसायची त्यांच्या बाजूला. ह्या गाण्याची शूटिंग इथं झालेली आहे. आम्ही चाललोय टी प्लांटेशन पाहण्यासाठी आणि इतकं छान व्ह्यू आहे ना. तिकीट काढायला जात आहेत आता. एवढं थंड वार आहे या ठिकाणी, तर कोणी जॅकेट घातलं नाही. नॅशनल पार्क. हा, तर आता आम्ही इथले नाव असे, मला तर एक पण नाव लक्षात नाही, मी फक्त बघतेय काय बस निघालेली आहे आमची. ए हाय, चलो आता व्ह्यू दाखवतो इकडून बस मधून. नंतर 1 किलोमीटर चालत पण जायचे. हे बघा, इथं पानं भरतायत असं, आणि हे घेऊन जातात फॅक्टरीला आणि त्यापासून मस्त चहापत्ती बनवतात. हॅलो आलोय आता बसमधून उतरलोय आणि सगळे असं ढगामध्ये आहेत. आम्ही असं वाटतंय म्हणजे काय आहोतच. वाव, तिथं जायचं आपल्याला चालत. कुठला प्राणी आहे हा? बकरी, अलग टाइप की बकरी. बापरे, मला तर आत्ताच दम लागलाय. अजून किती वर जायचे. काय आहे? हा, क्लाउड्स. व्हिडिओ मध्ये तर अजिबात दिसत नाहीये, पण फील बघ, थंड लागतंय असं. आता हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लाउड्स दिसत आहेत का नाही हे बघा. थोडं मला नाही दिसत आहे. अहो, ह्याच्यामध्ये नाही दिसत आहे, पण असं आम्हाला फील होतंय गाईज. इथे काढा, इथं माझा. हो, थांब. अर्धा तास झाले याचे फोटो काढणं चालू आहे. माझी गॅलरी भरेल. इथं काढा, तिथं काढा, ह्या पोज मध्ये काढा, त्या पोज मध्ये काढा. ही छान नाही आली.
छान छान काढा. छान आले छान आले. चल. काढलं नाहीत ना अर्जुन व्हिडिओ करताना. आता कुठं आमचं एक साईट विजिट झाली मुन्नार मधली. आणि पोहोचलो पण नाही, एवढं खाली जायचंय. खूप उंच आहे बापरे, पण एवढं छान वाटत आहे. आणि माझी तर असं सर्दी सारखं सगळं थंड पडलंय, नाक वगैरे. थोडंसंच राहिलंय गाईज, आता तेवढं कंप्लीट करतो आणि खाली जातो. आतापर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलंय का नाही मला आठवत नाहीये, पण आम्ही आलो इथे एरिकुलम नॅशनल पार्क. वणक्कम नसतं, मल्याळम मध्ये वेगळंच असतं. आम्ही इथे आलेलो. तुझे फोटो पण आहे तिथे. ओन्ली हा प्राणी इथे भेटतो तुम्हाला. हा, लाईव्ह इथे आहे. नाहीये. दुपारचा लंच करण्यासाठी आम्ही थांबलो गाईज आणि आम्ही ऑर्डर केलेली आहे साऊथ इंडियन थाली. आणि इतकी भारी आहे ना. बघा एवढ्या सगळ्या वाट्या आहेत, एवढ्या सगळ्यामध्ये भाजी, दही, हे काय कोशिंब, काय म्हणतात त्याला, रायता, बटाट्याची भाजी, इकडे ना गव्हाची खीर आहे, चपाती, खूप काय 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 दिलं त्यांनी. आणि खरंच खूप भारी जेवण आहे बघा. आणि केळीचं पान असं ठेवून मी पण पटकन खाते. आम्ही आलेलो आहोत गाईज टी म्युझियम पाहण्यासाठी. आणि बघा सगळ्यांनाच माहिती आहे की इथं टी खूप भारी भेटते, पण त्या आधी काही वस्तू अशा म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. हे पहा इकडे, वा, हे प्राण्यांचं सांबर. बापरे, इथं कसलं डरावणं दिसते. हे ओरिजिनल आहेत ना. हे पहा काही अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत, अँटिक पीसेस. इलेक्ट्रिक फॅन, 1948चा इलेक्ट्रिक फॅन आहे म्हणे. हा फोन आहे गाईज. बापरे, किती वेगवेगळ्या प्रकारचे फोन होते. आणि हे बटन्स होते का, हे बघा. म्हणजे नंबर असं काय, त्याच्यानुसार ते जोडायचं. ओ, असं नंबर दाबण्यापेक्षा ते असं 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 एक नंबर. माय गॉड, किती मोठा हा वास. आणि इकडे काय, हा हे पण तेच आहे. हे पत्ती जी आहे ना आपली चाय पत्ती, तर ती बनवली जाते. चाय पावडर बघा, हा बघा. But same leaf making coconut tea, white tea, green tea, orthodox black tea, CBC black tea, same leaf, but processing different. What? Green tea black tea. Green tea? Green tea black tea. Black tea, okay. Nice. चहा पिणं. साईज नुसार. केवढं बारीक आहे. हा, ही पत्ती पाहिजे आपल्याला, ही वाली. एवढी बारीक. हा, अरे नाही पाहिजे आपल्याला, हे पाहिजे. ग्रीन टी मध्येच किती प्रकार आहेत बघा, वेगळ्या वेगळ्या साईजचे आहेत. हे लॉंग आहे खूप जास्त. ग्रीन टीचे 4, ऑर्थोडॉक्स 4, CTC. हे काय आहे माहिती पण नाही आपल्याला. चहाची फॅक्टरी तर बघितली आम्ही की कसं बनवतात वगैरे. तर आता इथं त्यांच्याच कंपनीचे चहा जे आहेत ना, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे विकायला ठेवलेले आहेत त्यांनी. तर आम्ही आता तेच घेतोय, वेगवेगळे बघतोय. कुठलं म्हणताय? स्ट्रॉंग जे आहे ना, बारीक वाली. हां, ते स्ट्रॉंग मीन्स कडक, खूप स्ट्रॉंग आहे. आता आम्ही थांबलोय आमचं डिनर करण्यासाठी. आणि आम्हाला कोणाला जास्त भूक नव्हती, त्यामुळे आम्ही डिनरमध्ये जस्ट पिझ्झा मागवलाय. हां, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, कोक वगैरे असं आम्ही डिनर करतोय आज. आय डोंट वॉन्ट टॉक. माय गॉड, इंग्लिशचं काही ठरलं होतं ना आमचं, इंग्लिशमध्ये बोलायचं. किती आत्ता आठवलं. आमच्या सगळ्या आज दिवसभराच्या साईट सीइंग झालेल्या आहेत. डिनर वगैरे केलंय आम्ही छान. आणि आता आम्हाला ड्रायव्हर सोडून आम्हाला हॉटेलला सोडून गेले, कारण की त्यांचा टाइम संपला होता. हे काय करतात, टाइम झालं की झालं, आम्हाला जायचं. आता कुठे नाही फिरवणार आहे, तर तुमचं तुम्हाला ऑटो वगैरे करून कुठं फिरायचं असेल तर फिरायचं, असं आहे. बरं, तू थांब इथेच, वर कशाला येते, मी वॉलेट घेऊन येतो. आपल्याला केक कटिंगला बाहेर जायचं ॲनिव्हर्सरीचं. दिव्या अमित पण येतील. मी वॉलेट घेऊन येतो, इथंच थांब, लगेच निघूया. लेट नको करायला. आलोच, तिथं बस, जागा आहे बघ. गाईज, केक कटिंगचं तिला मी असंच सांगितलंय, कारण मला जाऊन आधी रूम चेक करायची होती.
मी हॉटेलवाल्यांना सांगितलं होतं की आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर थोडंसं रूम डेकोर करून ठेवा तुम्ही केक कटिंगसाठी. आणि केक पण त्यांनाच ऑर्डर करायला लावलं होतं मी, ते पण त्यांनी रूममध्ये ठेवलेत. ते जस्ट चेक करूया, मग तिला बोलूया आपण, तिची रिॲक्शन कॅप्चर करू. तिला माहिती नाही आहे हे सगळं. चलो. अरे काय करून ठेवलं यांनी, थांबा तुम्हाला दाखवतो. मी यांना सांगितलेलं आमची ॲनिव्हर्सरी आहे, केक कटिंगसाठी थोडंसं रूम डेकोर करा. यांनी हे एवढं करून ठेवलं आहे. ठीक आहे, असो, केलं तर केलं. इथे केक ठेवूया आपण आणि केक कट करूया मस्त. केक आणलं का त्यांनी, आहे का व्यवस्थित? नाईस. आणि अमितला बोलून घेतो, मग आम्ही सगळे मिळून तिचे रिॲक्शन्स कॅप्चर करू आणि सेलिब्रेट करू. या. सरप्राईज आहे दीदीसाठी. हो, त्याला मी नॉर्मल डेकोरेशन करायला सांगितलं होतं केक कटिंगसाठी, त्यांनी एवढी करून ठेवले. आणि कॅन्डल्स वगैरे नाही लावले का? नाही ना, ते लावायचेत. आणलेत का कॅन्डल्स तुम्ही? हां, सांगितले त्याला, तिथं ठेवले त्यांनी आणून. पण हे फ्लावर्स असे खाली पण टाकले असते तर अजून छान वाटलं. त्याला नॉर्मल केक कटिंगसाठी म्हणलं होतं, खूप जास्त गेले त्यांनी. ठीक आहे, चलो, तिला बोलवतो मी, तिच्यात सरप्राईज. तिथं हां, चालेल. आम्ही कॅन्डल्स लावून घेतो. चलो गाईज, मी तिला कॉल करतो. केलं तर तिला कॉल, वॉलेट सापडत नाही आहे, वर ये म्हणून. येईल तर ती तोपर्यंत पटकन डेकोर करून घेऊ आपण. छान आयडिया, मस्त. प्लॅनिंग कधी केली? आता साईट सीइंगच्या वेळेस. बरं, आपण कॅन्डल्स कुठे लावूया आता? तुमच्यानुसार लावा आता, ते कुठे छान वाटेल. बेडवर लावूया. बेडवर नको, वॅक्स सांगेल. हे लाईट ऑफ करू आणि हे पूर्ण रूमने लावून घेऊ. लाईट्स ऑफ करून घ्या ना तुम्ही. असं झालं आमचं डेकोरेशन. आली झालं ना? ठीक आहे, तिचे रिॲक्शन घ्या. कुठे ठेवलंस माझं वॉलेट? कुठे ठेवलं माझं? ते काय व्हिडिओ केलेत? काय केलं? सरप्राईज तुझ्यासाठी. ॲनिव्हर्सरी आहे आपली. ॲनिव्हर्सरीच आहे ना मग. हे पण आहे का? म्हणून सगळेजण मला काहीतरी कारण सांगून उभं राहिले. कसं वाटलं? छान केले. आवडलं का? हॅपी ॲनिव्हर्सरी. सेम टू यू. थांबा, आता थोडं तयार करू द्या मग मला. चल, केक कट करू पटकन. असंच का? थोडं तरी थांबा, कट करा, नंतर भेटू गाईज. थांबा. अरे मला हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. हॅपी बर्थडे दीदी. हे किती छान. Happy birthday. बर्थडे एकदाच. हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. ते माझ्यासाठी छान आहे, दोन्ही एकत्र असल्यामुळे. एका केक मध्ये होते ना. ते कमी एफर्ट्स आहेत का? बघे, असं असते सगळं, दोन्ही एकत्र असल्यामुळे. ते पण अजून एक ॲनिव्हर्सरीचं तिला. एकच. थँक्यू. थोडस दे. अजय मेरी बुलबुल. पुन्हा चौघ पण येतो. राईट. आता हात. गणपती डान्स. गोल फिरायचा आहे या टाइपला.
आलं आलं. ए देऊ चल ना. बस झालं की आता. आलं का? नाही, हा. तिला चालेल. ऐन टाइमला पचकच होणार आहे काय नाही. तुझं हेच जमत नाही आणि तुला तुम्ही काय चल काय लागलं काय इथं आता. खचकन. हळूहळू मारायचं. चल आता या. आता झाला. तिकडून तिकडे जा. स्टार्ट कर. हा. असं करायचंय. तुम्ही इकडे जावा इकडे जावा. हा, तू- या. हम्म. हा स्टार्ट. इकडे आण. असं घेऊन मला सपोर्ट द्यायचा. जम्प करायचं असं करून जम्प